आज आम्ही निघालो आहे बारामतीला, कारण रुद्रांशला काल रात्री खूप ताप आला होता आणि उलट्या वगैरे होत आहेत, तर त्याला दवाखान्यात घेऊन चाललो आहे. आणि त्याने सकाळपासून काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं. आणि इकडे त्याने हे रसवंती गृह बघितलं आणि तो म्हणला की मला रस प्यायचा आहे, तर त्याच्यासाठी आम्ही इथं थांबलो आहे. तर इकडं तो रस घेतला त्याने आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर लगेच आमचा नंबर आला. तर इकडे त्याला ब्लड टेस्ट करायला लावली आणि ब्लड घेतल्यामुळे तो एवढा रडला आणि त्याच्यामुळे त्यानंतर इकडं आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये रुद्रांशला इडली खाण्यासाठी. तर त्याने सकाळपासून काही खाल्लेलं नाही, त्याच्यामुळं त्याला इकडं आणलं इडली खाण्यासाठी. तर कसं बसं त्याने थोडं खाल्लं आणि त्याच्यानंतर तो म्हणायला लागला मला मॉलमध्ये जायचं आहे खेळायला. तर इकडं आम्ही चाललो होतो मॉलमध्ये जाण्यासाठी निघालो, पण त्याच्यानंतर त्याचा परत प्लॅन बदलला. तर तो म्हणाला की मला मॉलमध्ये नाही जायचं, मला परिक्रितूकडे जायचं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही नंतर मॉलमध्ये जायचं कॅन्सल केलं आणि आता आम्ही परिक्रितूकडे आलो. तर इकडे आल्यानंतर तो फ्रेशच झाला, औषधं वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर तो इकडं खेळायला लागला. तर तिघांनी मिळून खूप धिंगाणा घातला. तर आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा घरी जायला निघालो. आणि इकडं आम्ही पण सकाळपासून जेवण वगैरे केलं नव्हतं, तर इकडं घरी जाता जाता आम्ही इकडं हॉटेलमध्ये थांबलो आहे जेवण करण्यासाठी. तर इकडं मसाला पापड घेतला होता आणि त्याच्यानंतर जेवण आलं. तर जेवणामध्ये मागवले काजू करी, डाळ तडका, जिरा राईस, रोटी आणि त्याच्यानंतर आम्ही इकडं जेवण केलं. आणि पहिल्यांदाच रुद्रांशला पण हॉटेलमध्ये जेवायला आणलं होतं, तर त्याला पण आवडलं आणि त्याने पण थोडं जेवण केलं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो घरी. आणि थोडं पुढं गेल्यानंतर लक्षात आलं की सासूबाईंसाठी एक पार्सल घेतलं होतं भाजीचं, ते हॉटेलमध्येच विसरलं. तर आम्ही परत माघारी आलो आणि ते पार्सल घेतलं आणि पुन्हा घरी जायला निघालो. तर घरी येईपर्यंत आम्हाला 7 वाजले होते. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.